कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय पूजा संपन्न। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा। बबन घुगे आणि त्यांच्या पत्नी वत्सला घुगे यंदाचे मानाचे वारकरी। घुगे दाम्पत्य नाशिकच्या दिंडोरीचे रहिवासी। प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकऱ्यांसह सर्वांच्या सर्व अडचणी दूर करण्याची ताकद मिळावी। देवेंद्र फडणवीसांचा विठुराया चरणी साकडं। विठुरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा। आज आमच्या शेतकऱ्यासमोर संकट आहे, त्या शेतकऱ्याला समाधान देण्याची शक्ती ही विठुरायाने आम्हाला द्यावी। तर सर्वांना सुख आणि समृद्धी लाभो, अमृता फडणवीसांचं देवाचरणी साकडं। विठ्ठलाकडे आज एवढंच मागितलं आहे की सर्वांना सुख आणि समृद्धी लाभो। आज आम्हाला खूप शांती मिळाली। वारकऱ्यांबरोबर देवेंद्रजी आणि मी जी पूजा केली त्यात खूपच समाधान आणि शांती असं मनाला लाभलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वारकऱ्यांसाठीच्या सुविधांचा आढावा। पंढरपूरची वारी ही आपली संस्कृती, त्यामुळे कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। विठुरायाच्या शासकीय महापूजेला मराठा शिष्टमंडळालाही प्रवेश। चंद्रकांत पाटील यांचीही हजेरी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिर आणि संकुलाच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन। कार्तिकी एकादशी निमित्त हजारो वारकरी पंढरपुरात। चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची स्नानासाठी तुडुंब गर्दी। कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। संपूर्ण मंदिर फुलांनी सजलं। राज्यातल्या ताणतणावामुळे कार्तिकी यात्रेकडे वारकऱ्यांची पाठ असल्याचं चित्र। 3.5 लाख भाविकांसाठी निवास व्यवस्था असलेल्या भक्तिसागर इथे केवळ 2 लाख भाविकांची हजेरी। नवीन वर्षात एसटीच्या ताफ्यात 3495 बसेस दाखल होणार। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या संचालकांच्या बैठकीतला निर्णय। आता प्रत्येक बसस्थानकावरती महिला बचत गट, दिव्यांग आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल। मुख्यमंत्र्यांचे एसटी महामंडळाला निर्देश। जिल्हा बसस्थानकांवरती आपला दवाखाना देखील सुरू होणार। कोविड काळातील ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यावरती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। आता राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक। मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी निकष आणि प्रश्नावली तयार करण्यासंदर्भात आज पुण्यामध्ये बैठकीचं आयोजन। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सांगता। आज नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मनोज जरांगे आहेत आणि संध्याकाळी गेवराईमध्ये त्यांच्या दौऱ्याची सांगता केली जाईल। मनोज जरांगेंचा भुजबळांवरती हल्लाबोल। जरांगेंचा भुजबळांवरती तिखट शब्दात निशाणा। महाराष्ट्रातील 33 मुख्यमंत्र्यांपैकी 21 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते, तरीही आज मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करावी लागते, हे दुर्दैवी। ओबीसी नेते ज्ञानेश्वर वाकुडकरांची टीका। छगन भुजबळांनी 12 बलुतेदारांना साथ द्यावी। राज्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची ओबीसी आणि मराठा नेत्यांना भावनिक साथ। जनगणना करण्याचं काम जाणून बुजून राज्य सरकार केंद्राला सांगत नाही। मूळ मुद्दे बाजूला ठेवून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण होतोय, नाना पटोलेंचा आरोप। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी। भंडाऱ्यामध्ये बोलताना नाना पटोलेंचा राज्य सरकारवरती निशाणा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली बागेश्वर महाराजांची भेट। पुण्यातल्या सत्संग कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांची हजेरी। बागेश्वर बाबा जातीभेद मांडणारे संत। भाजपला प्रत्येक निवडणुकीमध्ये संतांची गरज पडते। जितेंद्र आव्हाडांची भाजपवरती टीका। माणुसकी म्हणून एकाच फोटोवरती थांबलो। खासदार संजय राऊतांचा बावनकुळेंवरती पलटवार। तर फोटोवरून कुणाची इमेज खराब करू नये हे त्यांचं म्हणणं बरोबर, मात्र बावनकुळेंनी हे त्यांच्या सहकाऱ्यांनाच सांगावं, राऊतांचा इशारा। ज्यांनी आपल्यावरती आरोप केलेत त्यांना त्यांचे आरोप लखलाव। फोटोंच्या आधारे इमेज खराब करता येत नाही। कसिनो मधल्या फोटोवरनं बावनकुळेंचा पलटवार। सर्व व्यापारी सुज्ञ, ज्या लोकांना कोर्टाचा आदेश पाळायचा नसेल त्यांनी महाराष्ट्रामध्ये राहू नका। मराठी पाट्यांवरनं मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लाबोल।
मराठी पाट्या लावा अन्यथा सोमवारपासून थेट कारवाई केली जाईल. मुंबई महानगरपालिकेचा दुकानदारांना इशारा. मराठी पाट्या न लावल्यास प्रति कामगार 2,000 रुपयांचा दंड. महापालिकेची माहिती. मराठी पाट्या लावण्याच्या नियमांचं सर्वांनी पालन करावं. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे नियम कडक असल्यामुळे सरकारनं अधिक वेळ द्यायला हवा होता. ट्रेडर्स असोसिएशन विरेन शहा यांची प्रतिक्रिया. नौसेरा दिनानिमित्त सिंधुदुर्गात होणाऱ्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार. भाजपचे स्थानिक ठेकेदार पैशांची लुटमार करत असल्याचा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा आरोप. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत सुनील प्रभूंवरती प्रश्नांची सरबत्ती. 21 जूनच्या व्हीपवरनं शिंदे गटानं घेरलं. सुनावणीच्या संथ गतीवरनं अध्यक्षांची नाराजी. आज पुन्हा सुनावणी. माजी महापौर किशोरी पेडणेकर आज ईडी समोर हजर राहणार. मुंबई महापालिकेच्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात ईडीनं बजावलंय समन्स. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा आढावा. वित्त आयोगाकडून मंजूर सर्व निधी प्राप्त करण्यासाठी संबंधित खात्यांनी तातडीनं आवश्यक कार्यवाही करावी. अजित पवार यांच्या सूचना. अंजली दमानी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. फर्नांडिस कुटुंबियांची प्रॉपर्टी भुजबळांनी बळकावली. दमानी यांचा आरोप. त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा. दमानी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भंडाऱ्यामधल्या आक्षेपार्ह व्हिडिओची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंकडनं दखल. विशेष पोलीस महानिरीक्षकांना सखोल चौकशी करण्याच्या सूचना. रेणुका सूतगिरणी प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरेंची आज कोठडी संपते. अद्वै हिरेंना न्यायालयात हजर केलं जाईल. न्यायालयीन कोठडी मिळून जामीन मिळण्याची शक्यता. जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यासंदर्भात जलसंपदा विभागात कोणतीही हालचाल नाही. जायकवाडी प्रश्नी 6 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. तर यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात 5 डिसेंबरला जायकवाडी प्रश्नी सुनावणी पार पडेल. लोअर परळच्या डिलाईल पुलाचं आज मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण. मुंबईकरांच्या सुविधेसाठी सर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या केल्या जातील. आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातल्या नागोठणे दरम्यान आदित्य ठाकरेंचा दौरा. कोकण दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे घेणार खळा बैठका. कोकणात खळा बैठकांना विशेष महत्त्व. त्यामुळे आदित्य ठाकरे खळा बैठकीत काय बोलणार याकडे लक्ष. शिवतीर्थावरती झालेल्या राड्यानंतर ठाकरे गटाच्या महेश सावंत आणि अन्य दोघांवर विनयभंगाचा गुन्हा. या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडूनही गैरवर्तन झाल्याचं ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं पोलिसात पत्र. मीरा भाईंदर शहरामध्ये 5 ठिकाणी रस्त्यावरती कंटेनर बसवून शिवसेनेच्या शाखा. शिंदे गटाच्या या शाखा बेकायदेशीर असून नागरिकांच्या रहदारीस यामुळे अडथळा. शाखेवर कारवाई करण्याची काँग्रेस, मनसे आणि ठाकरे गटाची मागणी. नागपूर सुधार प्रन्यास म्हणजे एनआयटीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मनसेची मागणी. 4 महिने उलटून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे एनआयटीच्या मुख्य कार्यालयात मनसेचं आंदोलन. मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या. लातूरच्या सावंतगीरमधील घटना. न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार. पालघरच्या सरावली ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाच्या निवडीवरनं भाजप शिंदे गटात वाद. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाला मान्यता. 139 एकर जमीन भूसंपादित करण्यासाठी राज्य सरकारकडनं 539 कोटी रुपयांचा निधी मंजूर. 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या पीकेव्ही मैदानावरती अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं आयोजन. 13 वर्षांपासून होत असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये यंदा विविध 31 कृषी विषयांवरती कार्यशाळा संपन्न होतील. ऊस दरवाढीसाठी मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही 3,500 रुपयांचा पहिला हप्ता द्यावा. ऊस उत्पादकांची मागणी. बीडच्या आरटीओकडनं बोगस पीयूसी देणाऱ्या एजंटवरती कारवाई. स्टिंग ऑपरेशन करत एजंटचा पर्दाफाश. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद. इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाच्या 300 फूट खोल खड्ड्यात 2 शेतकरी पडले. पोलीस प्रशासनाकडनं बचाव कार्याला सुरुवात. विविध मागण्यांसाठी भाजपच्या माजी नगरसेविका अक्षरा लहाने यांचं अमरावतीत उपोषण. कोणताही तोडगा न निघाल्यामुळे उपोषणकर्त्यांकडनं परतवाडा ते अमरावती मार्गावर चक्काजाम आंदोलन. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचं 27 नोव्हेंबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलन. राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे प्रलंबित देयकं तातडीनं न दिल्यास काम बंद आंदोलन करणार.
कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मंगेश आवळे यांचा इशारा. रत्नागिरीच्या गुहागर वरेवलीमध्ये ग्रामस्थांनी रोखली दगड उत्खनन खाणीतनं जाणारी वाहतूक. L&T कंपनीच्या वॉटर ब्रेक प्रकल्पासाठी खाण पाडल्यानं वरवेली आणि मळाणमधील 91 घरांना तडे गेल्याची नोंद. ग्रामस्थ आक्रमक. नाशिकच्या मालेगावमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानं चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदाचा उमेदवार अट्टल घरफोडे असल्याचं उघड. या प्रकरणी एकाला अटक. 10 लाख रुपयांच्या सोन्यासह एक कार आणि मोटरसायकल जप्त. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेमध्ये आमदार संदीप क्षीरसागर सहभागी. देशभक्तीपर गाण्यावरती क्षीरसागर यांचा तुफान डान्स. युवा संघर्ष यात्रेला तरुणांचा मोठा प्रतिसाद. खासदार सुप्रिया सुळे भोर आणि पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर. जेजुरीमध्ये सुप्रिया सुळेंनी लुटला पॅराग्लायडिंगचा आनंद. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेखची मिरवणूक. सिकंदर शेखनं काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. विद्युत तारेचा लोखंडी खांबाला स्पर्श झाल्यामुळे तमाशाचा फड उभारणाऱ्या दोघांचा मृत्यू. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातली घटना. धुळे शहरामधल्या नकाने परिसरात 22 वर्षीय तरुणीची हत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवरती हल्ला. या प्रकरणी निलंबित प्राध्यापकांसह 6 जणांवरती गुन्हा. प्राध्यापक संजय जाधव पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतील पाणीपट्टी वाढ टळली. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये 8% वाढीचा प्रस्ताव रद्द. राज्यात 24 नोव्हेंबरपासून पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही विजांच्या गडगडाटासह हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज. नाशिकच्या मनमाडमध्ये अज्ञात व्यक्तीनं मक्याचं पीक पेटवलं. घटनेमध्ये शेतकऱ्यांचं 2 ते 2.5 लाखांचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. अहमदनगरमधील शेवगाव आणि पाथर्डी हे 2 तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी. भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांचं आमरण उपोषण. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 51% पेरणी पूर्ण. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सिंचनासाठी तुषार सिंचनाचा वापर. राहुल गांधींच्या पनौती विधानाविरोधात भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार. पंतप्रधान मोदींसाठी वापरण्यात आलेल्या शब्दांविषयी भाजपची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी. सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान मोदी रक्षक. राहुल गांधींना जनता आणि काँग्रेस पक्ष सिरियसली घेतच नाही तर आपण सिरियसली का घेऊ. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. राहुल गांधींचं वक्तव्य हे अत्यंत बालिश. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरती केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. उत्तर काशीमध्ये रात्रंदिवस ड्रिलिंगचं काम सुरू. बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांची लवकरच सुटका होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत लष्कराचे 2 अधिकारी आणि 2 जवान शहीद. गेल्या महिन्याभरापासून अतिरेक्यांचा शोध सुरू होता. डीप फेक फोटो शेअर करणाऱ्यांना सारा तेंडुलकरनं सुनावलं. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे आपण खरेपणापासून दूर जातोय. सारानं व्यक्त केली चिंता. तर ट्विटरवरती आपलं कोणतंही अकाउंट नसल्याचं साराचं स्पष्टीकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.